घरकुल लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी. सरकारने नवीन अनुदान मंजूर केलंय. पाहूया हे कोणाला मिळणार आहे. तर मग घरकुल योजनेत हे अतिरिक्त 50,000 रुपये कोणाला मिळणार आहेत? चला समजून घेऊया. हो, हे खरंय. प्रत्येक पात्र लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त 50,000 रुपये मंजूर झाले आहेत. पण हे पैसे कसे वाटले जाणार? एकदम मिळणार की यात काही विभागणी आहे? हे बघा, 35,000 रुपये घर बांधायला आणि उरलेले 15,000 रुपये सौर पॅनलसाठी आहेत. पण थांबा, यात एक महत्वाची अट आहे. सौर पॅनलची अट अनिवार्य आहे. म्हणजे सरळ आहे, ज्यांच्या घरी सौर पॅनल बसणार नाही त्यांना ते 15,000 रुपये मिळणार नाहीत. तर मग मूळ प्रश्न हा आहे की या अतिरिक्त अनुदानासाठी पात्र कोण आहे? चला पाहूया. पात्रता मुख्यत्वे 2 गटांसाठी आहे: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि इतर राज्य पुरस्कृत योजना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे अनुदान फक्त 2024-25 या आर्थिक वर्षापासून मंजूर घरांनाच लागू होईल. PMAYGचा हा दुसरा टप्पा 2024-25 पासून सुरू होऊन पुढची 5 वर्ष चालणार आहे. याचाच अर्थ आता राज्याच्या अनेक योजना PMAYGच्या आराखड्यात एकत्रित केल्या जातील. उदाहरणार्थ रमाई आवास, शबरी आवास, अगदी मोदी आवास योजनेचे नवीन लाभार्थीसुद्धा यात येतील. थोडक्यात सरकारचं उद्दिष्ट आहे ग्रामीण गृहनिर्माणाची एकसंध अंमलबजावणी, सोपं आणि स्पष्ट. तर मग स्वतःची पात्रता कशी तपासावी? फक्त 2 सोप्या पायऱ्या आहेत. फक्त एक प्रश्न विचारा: घरकुल 2024-25 किंवा त्यानंतर मंजूर झाले आहे का? हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सारांश असा की हे नवीन अनुदान ग्रामीण घरांना अपारंपरिक ऊर्जेशी जोडत आहे. पण या अनिवार्य सौर पॅनलमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण ऊर्जा स्वातंत्र्यावर नेमका काय परिणाम होईल?